नमस्कार मंडळी, आपला कांटेकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार आपल्यासमोर दिसतच आहे. यासोबतच समोर बुरुजवजा वास्तू आपल्याला दिसायला लागली आणि आम्ही किल्ले शिवनेरीवरती थोड्याच वेळात पोचत आहोत. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याजवळ असलेल्या चौकामध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा बघायला मिळत आहे आणि ती स्फूर्ती घेऊन आम्ही पुन्हा शिवनेरीकडे घोडदौड चालू केलेली आहे. आपल्यासमोरच आमच्या रायडर्स ग्रुपचे सर्व सभासद एकामागोमाग एक शिस्तीने जाताना पाहत आहे. शिवनेरी किल्ला हा 17व्या शतकात यादवांनी सुमारे 3500 फूट उंच नाणेघाट डोंगरावरती बांधला होता. हा किल्ला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा असून इथे शिवाई देवीचं मंदिर आणि जिजामाता तसेच शिवाजी महाराजांची बालपुराणातील प्रतिमा आहेत. शिवनेरी या किल्ल्याला चारही बाजूने उंच व कठीण चढाव असून त्याला सर करून जाण्यास शक्य नसल्याने हा किल्ला जिंकण्यास कठीण आहे. जसजसे आपण किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचत आहोत आपल्याला दिसत आहे की रस्त्याच्या दुतर्फा 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्यांची पार्किंग आपल्याला दिसत आहे आणि काही शिवभक्त चालतही जाताना आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग असल्याकारणाने या मार्गावरती नजर ठेवण्यासाठी दुर्गांची निर्मिती करण्यात आली होती. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर इथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य राजपूत या राजवटीच्या सत्तेखाली होता. मंदिरात जावं लागेल पहिल्या दशकात बौद्ध धर्माचे केंद्र असले शिवनेरी किल्ला सातवाहन शिलाहार यादव तसेच सकाळचे लगभग 11 वाजलेले आहेत आणि आम्ही शिवनेरी किल्ला चढण्यात सुरुवात केलेली आहे. शिवनेरी किल्ल्याचा हा पहिला महादरवाजा आहे. काळ्या घडीव पाषाणात उभारलेला आणि तितकासा मजबूत आणि सुस्थितीत असलेला हा महादरवाजा आहे. येथून शहर आणि त्याच्या सभोवतातील सर्व परिसर आपल्याला दृष्टीस पडत आहे. या किल्ल्याच्या आतील बाजूत 2 पहारेकऱ्यांच्या खोल्या देखील आहेत आणि या बुरुजावरती जाण्यासाठी या मागील बाजूस पायऱ्या देखील केलेल्या आहेत. आता आपण पुन्हा पुढे निघालेलो आहे. माझ्यासमोर रमाकांत चालताना तुम्हाला बघायला मिळत असेल. हे आपण मागे वळून पाहत आहे. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. अरे त्या गडावरून खाली बघ ना, पूर्ण प्रदेशच येतोय डोळ्याखालून ना. हे बघा ना, मस्त आहे. ते येणारं सैनिक या शत्रू असतील तर आरामात वरून कळत असेल की भाई ती तयारीत राहा. म्हणून तर पहिला किल्ला हा जिंकला ना. आता आपण गणेश दरवाजा या परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ आहे. याच्या कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील जो हा दरवाजा आहे हा गडाचा 3रा दरवाजा आहे. मोडकळलेल्या अवस्थेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. या गडाला लागूनच जो बुरुज आहे त्या बुरुजावरून आपल्याला सभोवतालील परिसर बघायला मिळत आहे. शत्रू सैन्यावरती नजर ठेवण्यासाठी याचा त्या काळी वापर होत असे. पुढील दरवाजा हा गडाचा 4था दरवाजा आहे. या दरवाजावरती सुबक अशा कोरीवकाम केलेल्या कमानी आपल्याला बघायला मिळत आहे. दरवाजावरती लावलेले खिळे हे साक्ष देत आहे की त्याची मजबूती किती आहे. हे घुमट आणि त्याला लागूनच असलेल्या या पहारेकऱ्यांच्या खोल्या आपल्याला बघायला मिळत आहेत.
आमच्यासोबतच बरेचसे आबालवृद्ध लहान मुलं या जन्मस्थळाकडे जात आहेत. सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. काही छोटी लहान मुलं कुणाचाही आदर न घेता या गडाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. इथेच आम्हाला या थोड्याशा पुरातन अशा पायऱ्या दिसल्या आणि आम्ही त्या पायऱ्याने वरती जाण्याचा निर्णय घेतला. या गडाच्या पहिल्या पायऱ्यात आणि बाजूला ज्या नवीन बांधल्या गेलेल्या आहेत असं इथलं दृश्य आहे. याच दगडामधल्या कोरलेल्या पायऱ्या या जुन्या पायऱ्या आहेत असं आम्हाला निदर्शनात येत आहे. आणि त्या पायऱ्यावरून जाताना आम्हाला खूप छान असा अनुभव येत आहे. मागे रमाकांत येत आहे. बाकीची मंडळी लवकर पुढे निघून गेलेले आहेत. त्यांनाही लवकरच जाऊन आम्हाला भेटायचं आहे. या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि इथूनच पुढे आपल्याला चौथा हत्ती दरवाजा बघायला मिळेल. मागे वळून पाहता समोर दिसणारे हे दृश्य खूप सुंदर. चला पुढे चालूया. पुढे जात असताना काही स्वयंसेवक वरतोय जमलेला कचरा खाली घेऊन येताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांचं खूप आभार की तुम्ही ही सृष्टी चांगल्या पद्धतीने राखण्यास मदत करत आहात. आता आपण हत्ती दरवाजा इथे आलेला आहे. या भिंतीच्या अलीकडे हा दरवाजा असल्याकारणाने सहसा शत्रू सैन्यात हा दरवाजा दिसत नाही आहे. त्यामुळे कदाचित याला आणि याच्या मजबूतीमुळे याला हत्ती दरवाजा असं नाव पडलं असावं. भक्कम अशी बुरुजामध्ये बांधणी केलेला हा दरवाजा आजही सुस्थितीत असलेले त्याचे दरवाजे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या खोल्या आपल्याला बघायला मिळत आहे. लगभग आपण 4-5 दरवाजे पार करून आता थोड्याशा पटांगणा स्वरूप असलेल्या सकल भागामध्ये आलेलो आहे. इथून आपल्याला 2 मार्ग मिळतात. एक शिवाईदेवी मंदिर इकडे आपल्याला जाता येतं आणि दुसरा शिवजन्मभूमीकडे आपल्याला जाता येतं. मंडळी आता आपण फोर्टवरती आलेलो आहे. मंदिर समोरच आहे. तर आता आपण पहिल्यांदा तिकडे जातो. पुढे येताच आम्हाला असं निदर्शन आलं की शिवाईदेवी मंदिरामध्ये आपल्याला गड उतरतावेळी दर्शनासाठी जायचं आहे. आमचे बाकीचे सर्व मित्र पहिल्यांदा शिवजन्मभूमीकडे निघालेले आहेत. तर आम्ही पण त्यांच्या मागोमाग पुढे निघालो आहे. या 2 छोट्या शिवकन्या छत्रपतींच्या जन्मभूमीकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. सर्व दरवाजेसनी अणकुचीदार खेळ आहेत ना. हा कोणता दरवाजा आहे? मेणा दरवाजा. आता आपण मेणा दरवाजाची इथे आहे. तर दरवाज्यावरती लावलेले खिळे आणि कड्या यांना हाताळून पाहण्याची खूप इच्छा झाली. रमाकांतकडे कॅमेरा देऊन मी त्याची मजबूती हाताने आकलून घेण्याचं काम केलं आहे. या दरवाजाच्या बाजूलाच एक छोटीशी रूम देखील आहे. सध्या पडझड झालेल्या अवस्थेमध्ये असलेली ही जागा आहे.
आणि इथून पुढे आम्ही आता पुढील किल्ल्याच्या शेवटच्या कुलूप दरवाजाकडे निघालेलो आहे. महादरवाजापासून ते या कुलूप दरवाजापर्यंतील सर्व प्रवेशद्वार त्यांच्या तटबंदी खूपच चांगल्या अशा सुस्थितीत आहेत. या प्रवेशद्वाराला लावलेल्या लाकडी फळीवरती या दरवाजावरती लावलेले जे खिळे आहेत आणि कडे आहेत त्या आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्यांचा अणकुचीदारपणा आजही आपल्याला जाणवतो. तर आपण आता सध्या या कुलूप दरवाजाच्या मागील बाजूस आहेत. शिवकाळातील काही विटा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खास करून तिकडे लक्ष वेधलं गेलं. ते पण विटाचं बांधकाम एकदम छोटी विट आहे. कुलूप दरवाजा ओलांडताच हे समोर आपल्याला एक जातं दिसत आहे. अंबरखाना म्हणजे धान्य कोठार. अंबारखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू आहे. काही सुस्थितीत तर काही पडझड झालेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळत आहे. आयताकृती इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग असून 32 खांबांनी आधारलेली घुमटाकर छत इथे आपल्याला बघायला मिळत आहे. अंबरखान्याच्या या परिसरात अनेक प्राचीन वस्तू आजचे औषध आपल्याला बघायला मिळत आहेत. खूपच थंडावा या इमारतीमध्ये जाणवत आहे. अंबरखाना ना, या घुमटाला बघ ना, मध्ये ते हवेसाठी शायद हे ठेवलेत, चेंबर ठेवलेत. अंबरखान्याच्या इथून पुढे जाताना वाटेमध्ये आम्हाला ही एक काही वास्तू दिसली. या संदर्भात काही कल्पना तर आम्हाला नाही आहे, पण तुम्हाला काही माहिती असेल या वस्तूबद्दल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. जेणेकरून आम्हालाही कळेल की ही काय वस्तू आहे आणि हिचा वापर काय केला जात असावा. हा कट्टा कशासाठी बरं केला असेल? जाऊया का? तर मंडळी, आता आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाकडे आम्ही आमचा हा ट्रॅकिंगचा ग्रुप निघालेला आहे. सर्व उत्साहित आहेत. त्या उत्साहासोबत आपल्या रमाकांत शिंदे यांनी पोवाड्याची तयारी केलेली आहे. तर तो पोवाडा ऐकण्यासाठीही आम्ही सर्वजण आतुर आहे. तर ही काहीशी वाट छत्रपतींच्या जन्मस्थळाकडे जात आहे. वाटेतच आपल्याला कातळामध्ये खोदलेली ही पाण्याची टाके बघायला मिळत आहेत. फायनली 1-1.25 तासाच्या चढाईनंतर आम्ही या गडमाथ्यावरती पोचलो आहे. समोर एक ईदगाह आपल्याला बघायला मिळत आहे आणि परंतु सर्वांची पावले शिव जन्मस्थळाकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर सर्वजण आम्ही इथे पोचलो आहे. वाटेतच एक गोलाकार आपल्याला चक्र बघायला मिळालं आणि त्यावरती आमच्या रायडर्स ग्रुपचा काहीतरी संभाषण चालू होतं. मलाही नाही समजलं की हा गोलाकार नेमका कशासाठी वापरत असावा. याबद्दल जरी आपल्याला माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान काळ्या पाषाणात बांधलेल्या घडीव दगडी वास्तूत
19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीकडे जाता येते. येथून जुन्नर शहराचे मनोहर दृश्य दिसते. बाहेरील रचना साधी असून कमानीत झरोका आहे. शिवजन्मस्थळाच्या दोन्ही बाजूला अनेक संरचनात्मक अवशेष आहेत. इथनंच बघून वाटे आपण ती येत होती. आज हे अशी गर्दी असली ना नुसते लोक जाऊन बसतात वर, काय ना काम नसताना. नाही ना अहो, काय तुम्ही एक सोडलं, तुम्हाला एकाला सोडलं म्हणजे आखीच सोडायला लागतं. एकच मिनिटासाठी द्या. नाही 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 एका फक्त जाऊन तुम्ही नंतर या गर्दी हटलो या काय तुम्हाला दिवसभर आम्ही मुंबईवरून आलो.